सोशल मीडियावरची पॉप्युलॅरिटी आणि जे काही ट्रोलिंग याच्यावर शुभम दादांचं मत काय? कोणतेही चांगलं कार्य करताना अनेक अडथळी अडचणी येतात. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सरपंच पतीच गाव चालवतात. कारेगावचा व्यवहार कसा चालतो, तुमचं कामकाजाची स्टाईल कशी आहे, एवढ्या अर्ली स्टेजमध्ये तुम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय का घेतला होता? एक युवा नेता आणि युवा सरपंच म्हणून एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. तुम्ही त्यावेळी बिनविरोध निवडून आलात, म्हणजे गावकऱ्यांचा त्यावेळी कसा तुम्हाला सपोर्ट मिळाला किंवा त्यांनी तुम्हाला राजकारणात जाण्यासाठी कसं एनकरेज केलं? आणि माझी कामं ही योग्यरित्या जनतेपर्यंत कशी पोहोचली जाईल याचा मी विचार करते आणि ती मी पोहोचवते. महाराष्ट्रात तुमचा म्हणजे आदर्श राजकीय नेता कोण आहे की ज्याच्याकडे बघून वाटतं यात आपल्याला असं काम करायचं आहे, आपल्याला असं व्हायचं आहे? नमस्कार, story.com या विशेष मुलाखतीत तुमचं स्वागत. मी विशाल. या मुलाखतीचे गेस्ट पण विशेष आहेत. माझ्यासोबत आहेत या मुलाखतीत बोलण्यासाठी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच, युवा सरपंच निर्मला शुभम नवले. वयाच्या 26व्या वर्षी त्या सरपंच झाल्या. वर्षाला जवळपास 15 ते 20 कोटी टॅक्स कलेक्शन असलेली ही ग्रामपंचायत आहे. MIDC एरिया आहे. ग्रामीण भाग जरी असला तरी औद्योगिक वसाहत असल्यामुळे साधारण लाखभर लोक या सगळ्या परिसरात राहतात. त्यामुळे हा एरिया प्रचंड मोठा आहे. आणि या ग्रामपंचायतीच्या म्हणजे ही ग्रामपंचायत अशी आहे की उर्वरित महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी या आकाराच्या नगर परिषदा आहेत, नगरपंचायती आहेत. एवढ्या मोठ्या आकाराची ही आणि एवढा टॅक्स देणारी ही ग्रामपंचायत आहे. त्याचं नेतृत्व बिनविरोध निवडून आलेल्या निर्मला नवले यांच्याकडे आहे. या मुलाखतीमध्ये त्यांचा सरपंच होण्यापासून ते आजपर्यंत, कारण ते आता राष्ट्रवादीच्या संघटनामध्येही उतरल्या, त्यांच्यावर पक्षाने पण एक छोटीशी जबाबदारी दिली आहे, त्यातही त्या काम करतात. वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सोशल मीडियावरती तुम्ही त्यांना पाहत असाल. सोशल मीडियावरती त्या प्रचंड लोकप्रिय आहेत. फॅन फॉलोविंग त्यांचा मोठा आहे. त्या बाबतीतले पण प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. या इंटरेस्टिंग मुलाखतीमध्ये सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक आठवण, चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. निर्मलाताई, स्वागत तुमचं या मुलाखतीमध्ये. थँक्यू. तुमच्या मुलाखतीत मला काही प्रश्न गावाचे आणि ते सुरुवातीला विचारायचे आहेत, पण तुमच्या गावात येताना तुमच्या भागात ट्रॅफिकची समस्या खूप मोठी आहे. अगदी तुमच्या गावात आलं तरी पण अडकून पडावं लागतं. तर तुम्ही ही सगळी समस्या तुमच्या ॲटलिस्ट तुमच्या एरियामध्ये सोडवण्यासाठी इथे काय आता प्रयत्न करताय? अजितदादा तुमचे पालकमंत्री आहेत. हो, ट्रॅफिकची समस्या ही खूपच आहे आणि पुणे आणि अहिल्यानगर हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे भरपूर वाहनांची ये-जा ह्या महामार्गावरनं होते. तर मी या संदर्भात दादांना देखील माहिती दिलेली आहे आणि लवकरच उपाययोजना ज्या आहेत तर ट्रॅफिक रिलेटेड गोष्टी सोडवण्यासाठी त्या केल्या जातील. तुम्ही 26व्या वर्षी सरपंच झालात तेव्हा चर्चेत आला होतात. नंतर मग सोशल मीडिया आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही महाराष्ट्राला परिचित झालात. पण तुम्ही वयाच्या 26व्या वर्षी सरपंच झाल्यामुळे महाराष्ट्राला परिचित झालात. सोशल मीडियावर तुम्ही आम्हाला पाहायला मिळायचात. पण तो काळ म्हणजे अगदी तुमच्या लग्नानंतरचाच काळ होता. एवढ्या अर्ली स्टेजमध्ये तुम्ही राजकारणात उतरण्याचा निर्णय का घेतला होता? कारण मग शुभम दादा आता मगाशी बोलताना मला म्हणाले की राजकीय पार्श्वभूमी आम्हाला बिलकुल नाही आहे, घरात कुणीच राजकारणात त्याआधी नव्हतं. समाजसेवेची आवड ही मला पहिल्यापासून होती. समाजासाठी आणि गावासाठी चांगलं कार्य करण्याची आवड मनापासून असल्या कारणाने लोकांच्या समस्या ह्या मला जाणवत होत्या. त्या मी सगळ्या समजावून घेतल्या आणि लोकांसाठी कार्य करण्याचं ठरवून मी राजकारणामध्ये प्रवेश केला. पण सरपंच झालात तेव्हा सुरुवातीला म्हणजे राजकारणात जर तुम्ही पाहिलं, तुम्ही जेव्हा बैठकांना जात तेव्हा अगदी वरिष्ठ नेते सगळे असतात आणि प्रचंड अनुभवी नेते सगळे असतात. मग तुम्ही जेव्हा गावचे प्रश्न घेऊन जाता किंवा काही प्रस्ताव नेता तेव्हा एक तरुण किंवा युवा चेहरा म्हणून ते प्रश्न सोडवताना त्याचा पाठपुरावा करताना काही अडचणी येतात, विशेषतः महिला युवा नेता म्हणून? एक युवा नेता आणि युवा सरपंच म्हणून एक वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं की व्यवस्थितरित्या कार्य करू शकेल का, आणि त्यातली त्यात पंचतारांकित MIDC असणाऱ्या कारेगावच्या सरपंच पदावर मला कार्य करायला मिळालं. हे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. परंतु माझ्यासोबत असलेले कारेगावमधील माझे ग्रामस्थ, ग्रामपंचायतमधील सहकारी, प्रशासकीय अधिकारी आणि माझे कुटुंबीय ह्या सर्वांची साथ मला होती आणि या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे मला ते जास्त काय आव्हानात्मक असं वाटलं नाही. त्या अडचणींवर मात करून मी माझं काम पारदर्शकपणे कसं करता येईल यावर फोकस केला आणि त्यामध्ये मी यशस्वी झाले. खरं तर ग्रामपंचायतची निवडणूक म्हटलं की प्रचंड राजकारण असतं, पण तुम्ही त्यावेळी बिनविरोध निवडून आलात.
म्हणजे गावकऱ्यांचा त्यावेळी कसा तुम्हाला सपोर्ट मिळाला किंवा त्यांनी तुम्हाला राजकारणात जाण्यासाठी कसं एनकरेज केलं? मला त्या निवडणुकीविषयी थोडं जाणून घ्यायचं आहे तुमच्या. गावकऱ्यांची इच्छा होती की मी राजकारणामध्ये यावं, आपल्या गावासाठी चांगलं काम मी करेल असा त्यांचा विश्वास होता आणि त्यांनी तो मला विश्वास दिला. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स देखील वाढला आणि कुटुंबियाची आणि गावकऱ्यांची साथ असल्यामुळे की राजकारणामध्ये मी आले आणि निवडणूक लढवली आणि प्रचार करताना किंवा गावामध्ये आपल्याला कोणते उपक्रम राबवायचे आहेत, काय करायचं आहे, तर हे चांगल्या प्रकारे मला समजलं आणि गावकऱ्यांचा माझ्यावर असलेला विश्वास, त्यांची साथ ही माझी खरी ताकद आहे आणि त्यामुळे मी राजकारणामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. इथे आता गाव पातळीवर काम करताना म्हणजे इथे काय बरे वाईट अनुभव येतात? म्हणजे कोणते अनुभव असे आहेत की ज्याच्यात ती खूप टफ सिच्युएशन असते काम करताना, किंवा काही चांगले अनुभव तुम्हाला शेअर करता येतील गाव पातळीवरचे? राजकारण नाही, कोणत्या पण क्षेत्रामध्ये चांगले आणि वाईट अनुभव हे येत असतात. परंतु एक सरपंच झाल्यानंतर त्याच्या 8 दिवसानंतर माझं सरपंच पद रद्द करण्याबाबत मला नोटीस आली. अतिक्रमण केल्याबाबत माझ्यावरती आणि माझ्यासोबतच्या काही सदस्यांवरती केस दाखल केली होती. तर तो एक कठीण प्रसंग आमच्यासाठी होता, पण त्या प्रसंगातून आम्ही पुढे गेलो आणि मी नेहमी काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत असते की मला या गोष्टीतून चांगलं कसं घेता येईल, तर त्यावर माझा फोकस असतो आणि त्यातून पुढे गेलो. म्हणजे आता मी वैयक्तिक एक प्रश्न असा विचारतो, तुम्ही इंजिनियर सुद्धा आहात, म्हणजे एक इंजिनियर असल्या तर उच्च शिक्षित आहात, टेक्नॉलॉजी तुम्हाला चांगली कळते, सोशल मीडिया चांगलं कळतो, तर या शिक्षणाचा आणि उच्च शिक्षित असल्याचा गावात काम करताना काय वेगळा फायदा होतो? हो, नक्कीच गावामध्ये काम करताना उच्च शिक्षित असल्याचा फायदा हा खूप होतो. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून गावामध्ये मी काम केलं. त्याच्यामध्ये प्रायव्हेट स्कूलमध्ये ज्या क्वालिटीचं शिक्षण विद्यार्थ्यांना दिलं जातं, त्या क्वालिटीचं शिक्षण हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कसं देता येईल, ह्या गोष्टींचा विचार करून मी शाळेमध्ये डिजिटल शिक्षण प्रणाली राबवली. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीचे CCTV कॅमेरे हे गावामध्ये लावले सार्वजनिक ठिकाणी. आणि अहिल्यानगर आणि पुणे हा महामार्ग असल्यामुळे भरपूर जवळपास 1 लाख वाहनांची ये-जा होते. तर रोडवरती ॲक्सिडेंट झाला अथवा गावामध्ये काही गुन्हे घडले तर त्याची पडताळणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेला देखील मदत होते, कारण ते CCTV कॅमेरे असे आहेत, उच्च दर्जाचे आहेत, त्यामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट ही रिकॉग्नाइज होते. तुम्ही आता मी तुमच्या ग्रामपंचायत टॅक्स कलेक्शन सांगितलं इयरली सुरुवातीला. आता तुमच्या कामाबद्दल तर मी पुढे विचारणारच आहे, पण महाराष्ट्रात अशा काही ग्रामपंचायती आहेत त्या ग्रामपंचायतीला टॅक्स कलेक्शनच नसतं, अगदीच नॉमिनल असतं, त्यांच्या पुढे काम करायला खूप चॅलेंज असतात. तुम्ही एक चांगली म्हणजे सुदृढ ग्रामपंचायत चालवताय, त्या तुलनेत ह्या ग्रामपंचायतींकडे कसं बघताय? या लोकांनी कसं काम केलं पाहिजे? कारण त्यांच्या पुढे आर्थिक चॅलेंजेस खूप असतात, निधी मिळत नाहीत. मी तर म्हणेल आमची ग्रामपंचायत ही खूप भाग्यवान आहे आणि मी देखील तेवढीच भाग्यवान आहे की मला कारेगाव ग्रामपंचायतच्या सरपंच पदावर कार्य करायला भेटलं आणि टॅक्स हा भरपूर प्रमाणात येत असल्यामुळे काम करायला देखील तेवढा प्रचंड उत्साह हा माझ्यामध्ये आहे. परंतु बाकीची जी गावे आहेत की त्यांना निधी व्यवस्थितरित्या भेटत नाही, त्यामुळे त्यांना कार्य करता येत नाही. तर आपल्या ग्रामपंचायतला निधी कसा उपलब्ध करता येतील अशी सरकारकडे त्या गावच्या सरपंचांनी किंवा ग्रामपंचायतनी मागणी करावी किंवा अथवा काही उपाययोजना करता येतील या गोष्टींचा विचार करावा असं मला वाटतं. तुम्ही तुमच्या परिसरात किंवा इतर ठिकाणी फिरताना किंवा इतर सरपंच तुमच्या कधी संपर्कात येत असतील, त्यावेळी सुद्धा तुम्हाला जाणवत असेल, तुम्ही एक महिला सरपंच आहात म्हणून विचारतोय, महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सरपंच पतीच गाव चालवतात. कारेगावचा व्यवहार कसा चालतो? तुमचं कामकाजाची स्टाईल कशी येते? मला वैयक्तिकरित्या राजकारण असो किंवा कोणतेही क्षेत्र असो, तर तिथे एक महिला काम करत असेल जबाबदारीने, तर तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा नेहमीच समाजाचा एक वेगळा असतो. मला देखील कारेगावमध्ये सरपंच पदाच्या काळात माझे पती शुभम यांची चांगल्या प्रकारे साथ लाभली. त्यांनी मला मार्गदर्शन केलं, पण निर्णयही मी माझेच घेत गेले. तर गावामध्ये काम करण्यासाठी मला त्यांची साथ मिळाली, परंतु निर्णय घेण्याची जी क्षमता आणि
जे काही चॅलेंजेस आले तर हम्म. त्यामध्ये माझे ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी देखील मला मार्गदर्शन केले. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून गावासाठी चांगलं कार्य केलं. तुम्ही राजकारणात फिरता, मोठमोठ्या नेत्यांशी तुमची सातत्याने भेट होते, कारण पुणे जिल्ह्यात मोठमोठे नेते आहेत, अजितदादा असतील, वळसे पाटील असतील किंवा इतर लोक असतील. पण महाराष्ट्राच्या राजकारणात बघताना तुम्ही जेव्हा 26व्या वर्षी राजकारणात आलात, तर महाराष्ट्रात तुमचा म्हणजे आदर्श राजकीय नेता कोण आहे की ज्याच्याकडे बघून वाटतं की आपल्याला असं काम करायचंय, आपल्याला असं व्हायचंय? आदर्श राजकीय नेता म्हणाल तर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब हे माझ्यासाठी आहेत. आणि त्यांच्यामुळेच मी कारेगावमध्ये एवढं चांगल्या प्रकारे काम करू शकले. म्हणजे अजितदादांसोबत मी अनेकदा अनेक रील्समध्ये तुमच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहिलेलं आहे अजितदादांसोबत, किंवा ते जेव्हा येतात तेव्हा आवर्जून इकडे भेट देतात गावाला. तुमच्या गावाच्या विकासाविषयी कधी अजितदादांसोबत चर्चा झाली? त्यांचं त्यांचं काय मत येतं गावाच्या विकासाविषयी, इकडे निधी देण्याविषयी? हो, दादांसोबत अनेकदा माझी चर्चा झाली गावामध्ये काय कार्य करायचे, कशा पद्धतीने करायचे. तर दादांचं आणि आदरणीय वळसे पाटील साहेबांचं मार्गदर्शन हे मला नेहमीच असतं. आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळेच मी एवढ्या उत्तमरित्या गावामध्ये काम करू शकले. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम हे गावामध्ये राबवले. तुमच्या गावाच्या बाजूला म्हणजे ग्रामीण भाग पण आहे आणि औद्योगिक वसाहत पण आहे. तुमच्या गावात तुम्हाला अजून काय काय करणं गरजेचं वाटतं? म्हणजे तुमचं काहीतरी व्हिजन ठरलं असेल की आपल्याला आता गेल्या 3.5 वर्षात, म्हणजे 2021ला तुमची निवडणूक झाली ना, तर आता 3.5 वर्ष ऑलरेडी झालेत. तर आता इथून पुढे काय केलं पाहिजे, किंवा गेल्या काही दिवसात तुम्ही विचार करून ठेवलेले प्रोजेक्ट, काय स्कोप दिसतो इकडे तुम्हाला कामाचा? गाव पातळीवर करण्यासाठी अजून भरपूर गोष्टी आहेत आणि भरपूर गोष्टी मी केलेल्या आहेत. त्यामध्ये माझी जी इच्छा होती गावामध्ये काम करण्याची, त्या गोष्टी मी सर्व गावासाठी केल्या. परंतु अजून देखील काही प्रमाणामध्ये कामं ही गावामध्ये मी करू शकते. त्यामध्ये सुसज्ज अशी बाजारपेठेची उभारणा ही गावामध्ये मला येणाऱ्या काळामध्ये करायची आहे. कचरा प्रोजेक्ट आहे, त्याचबरोबर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची उभारणा देखील गावामध्ये मला करायचे आहे. गावामध्ये विविध ठिकाणी सुशोभीकरण करणे देखील महत्त्वाचे आहे. तर ह्या सर्व गोष्टी आहे येणाऱ्या काळामध्ये मी नक्कीच माझ्या गावासाठी करेल असा मला विश्वास आहे. पण तुमचं गाव खूप मोठ्या महामार्गावर सुद्धा आहे. तुमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणात, मी जर सुरुवातीलाच विचारलं, वाहतूक कोंडी आणि ते बऱ्याच समस्या आहेत. आता तिथे बाजूने सगळं असल्यामुळे ती अतिक्रमणाचा, तो अतिक्रमण आहे की नाही माहीत नाही, पण कॉम्पॅक्ट असा परिसर तो सगळा झाला आहे. मग त्याच्यासाठी काही प्लॅन आहे ग्रामपंचायतचा वेगळा? ते कसं तुम्ही रिकामं करणार आहात? रस्ता रुंदीकरण किंवा? नक्कीच तसा प्लॅन आहे आणि मागे देखील आम्ही काही गोष्टी केल्या. त्यामुळे अतिक्रमण हे काढले गेले आणि रस्ता रुंदीकरण जे आहे ते वाढलं गेलं. परंतु येणाऱ्या काळात देखील ब्रिज होणार आहे आणि अजून काही गोष्टी आहे की ज्याच्यामुळे ट्रॅफिक कमी होतील. तर सरकारच्या माध्यमातून आणि ग्रामपंचायतच्या सहकार्यातून ज्या गोष्टी करायला लागतील तर त्या आम्ही नक्कीच करू. सोशल मीडिया संदर्भात, म्हणजे विकास, तुमचं समाजकारण, राजकारण आणि सोशल मीडिया यांचा खूप संबंध आहे, म्हणून प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सोशल मीडियावरती लोकप्रिय आहात, तुमचा फॅन फॉलोविंग खूप मोठं आहे. हे सगळे विकास कामं करताना किंवा लोकांपर्यंत पोहोचवताना तुम्ही सोशल मीडियाचा इफेक्टिव्ह वापर कसा करताय? म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी या बाबतीतली कशी असते? लोकांपर्यंत तुम्ही त्या माध्यमातून कामं कशी पोहोचवता? सोशल मीडियाच्या माध्यमातून मी माझ्या कामामध्ये एक पारदर्शकपणा ठेवलेला आहे आणि माझी कामं ही योग्यरित्या जनतेपर्यंत कशी पोहोचली जाईल याचा मी विचार करते आणि ती मी पोहोचवते. आणि त्यातूनच सरकारच्या ज्या काही योजना असतील अथवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून जे काही उपक्रम आयोजले जातात ते जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करते. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून माझ्या कारेगावची एक वेगळी ओळख सर्व दूरपर्यंत निर्माण झालेली आहे आणि त्या गोष्टीचा मला खूप अभिमान आहे. आज कारेगाव ग्रामपंचायतीकडे एक विकासाचं रोल मॉडेल म्हणून पाहिलं जातं आणि आवर्जून लोक कारेगावमध्ये काय विकास कामे झालेली आहे ते पाहण्यासाठी येतात. तर मला खूप आनंद वाटतो ह्या गोष्टीचा. सोशल मीडिया खरंच इफेक्टिव्ह माध्यम आहे, पण सोशल मीडियाचे फायदेही आहेत, तोटेही आहेत. सोशल मीडियावरती अनेकदा कधी कधी नकारात्मक फीडबॅक पण आपल्याविषयी येतात.
कधी कधी ट्रोलही केलं जातं. तुम्ही कधी उत्तर देता, कधी या गोष्टींना एक्नॉलेज करता? माझं ध्येय हे निश्चित आहे. मला समाजहितासाठी कार्य करायचं आहे. कोणतेही चांगलं कार्य करताना अनेक अडचणी येतात. परंतु मी त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करते आणि समाजहितासाठी मला जे कार्य करायचं आहे ते मी करते. म्हणजे गावाचा विकास, तुमचं व्हिजन याच्याविषयी तुम्ही उत्तरं दिली आहेत. पण मला काही ट्रिकी प्रश्न विचारायचे आहेत तुम्हाला, म्हणजे रॅपिड फायर प्रश्न विचारायचे आहेत. एका शब्दात तुम्ही उत्तर दिलं तरी चालेल मला त्याचं. तुमच्या 3.5 वर्षांच्या सरपंच पदाचा जो कार्यकाळ आहे, त्या सगळ्या प्रवासाचं एका शब्दात वर्णन कसं कराल? अविस्मरणीय. वा, ग्रेट. तुमची सर्वात मोठी मोटिवेशन कोण आहे? माझे पती शुभम नवले. एखादा अनुभव सांगायला आवडेल? एनकरेज त्यांनी केलेला. प्रत्येक काम करताना ते मला इन्स्पायर करतात आणि आज मी जे काही काम करते ते फक्त त्यांच्या असलेल्या साथीमुळे करते. एक प्रोजेक्ट जो तुम्हाला लवकरच पूर्ण करायचा आहे, त्याच्यासोबतच तुम्ही काही गावात राबवलेले प्रोजेक्ट्स किंवा महत्त्वाची कामं सांगा. गावामध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणी पुरवठ्याचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. परंतु ही योजना फक्त तात्पुरती चालू न राहता येणाऱ्या 30 वर्षांच्या काळात देखील ती यशस्वीरित्या कशी चालेल यासाठी आम्ही काही उपाययोजना केलेल्या आहे. त्यामध्ये पाण्याचा अतिवापर टाळण्याकरता अल्ट्रासोनिक टेक्नॉलॉजीचे वॉटर मीटर लावून आम्ही पाणी पुरवठा करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि हा निर्णय घेत असताना मला माझ्या ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारे साथ दिली, म्हणून मी ही संकल्पना यशस्वीरित्या राबवली आणि त्यामध्ये मला यश मिळाले. गावामध्ये अनेक प्रकल्प केले आहेत. त्याच्यामध्ये गावात विविध ठिकाणी सुशोभीकरण केले. त्याचबरोबर 120 किलोवॅटचा सोलर प्रकल्प उभारून गावाला ऊर्जाबाबत नैसर्गिक ऊर्जा स्रोतांवर स्वयंपूर्ण करण्याचा माझा प्रयत्न हा यशस्वी झाला. पुढचा एक प्रश्न, तुमची एक सवय ज्याशिवाय तुम्ही राहू शकत नाही? समाजसेवा. ही तुमची सवय बनली? हो हो. तुम्ही सरपंच नसतात किंवा समाजकारणात नसतात तर दुसरं काय बिझनेस, नोकरी दुसरं काय केलं असतं? मी एक IT इंजिनियर आहे. तर एका IT कंपनीमध्ये मी जॉब करत असते. जॉब केला असता की IT फर्म टाकली असती स्वतःची? हो, त्या रिलेटेड काहीतरी काम केलं असतं. ग्रामीण जीवनाबद्दल एक गोष्ट जी लोकांना समजणं खूप गरजेचं आहे. ग्रामीण जीवनाबाबत गोष्ट लोकांना समजणं आवश्यक आहे. ते म्हणजे की शहरी भागामध्ये ज्या काही टेक्नॉलॉजीचा यूज होऊन ती सिटी डेव्हलप होते, तर त्या प्रकारे आपलं गाव कसं डेव्हलप होईल या गोष्टीचा विचार ग्रामस्थांनी करायला हवा. तुमचा सर्वात आवडता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणता आहे? इंस्टाग्राम. अर्थातच फॅन फॉलोइंग तिथे मोठा आहे. एक गाणं जे नेहमी तुम्हाला मोटिवेट करतं? ए मेरे वतन के लोगो. अरे वा. तुमचं कम्फर्ट फूड कोणतं आहे, खूप थकल्यावर ते खावंसं वाटतं? दाल खिचडी. एकदम रिलॅक्स मूडसाठी. आणि स्ट्रेस बस्टर काय आहे तुमचा? पिझ्झा, पास्ता. ओके. आणि कोणाचा सल्ला तुम्हाला आजपर्यंत सर्वात महत्त्वाचा ठरला आहे राजकीय, सामाजिक, पर्सनल जीवनामध्ये? मला राजकीय जीवनामध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार आणि माजी सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांचा सल्ला हा मला मोलाचा ठरला आहे. आणि वैयक्तिक आयुष्यामध्ये माझे सर्व कुटुंबीय आणि माझे पती शुभम यांचं मार्गदर्शन माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि नेत्यामध्ये असलेली एक गोष्ट कोणत्याही नेत्यातली जी तुम्हाला खूप महत्त्वाची वाटते? समर्पण. लोकांसाठी कार्य करण्यासाठी जी ऊर्जा लागते, जो वेळ द्यायला लागतो, तर ते समर्पण खूप महत्त्वाचं असतं. आणि एका राजकीय नेत्यामध्ये जर ते समर्पण असलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे जनतेसाठी कार्य करता येते. सोशल मीडियावरची पॉप्युलॅरिटी आणि जे काही ट्रोलिंग याच्यावर शुभम दादांचं मत काय? त्यांचं म्हणणं हे असतं की काम करताना जशी संकटं येतात
तर त्या संकटांवर मात कशी करायची, मात करून पुढे गेलं पाहिजे. आयुष्यामध्ये जर चांगलं काम करायचं असेल, तुला तुझं ध्येय अचीव करायचं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष कर आणि दररोज काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न कर, की जेणेकरून तुला सर्व गोष्टींची माहिती मिळेल आणि तू तुझं काम उत्तमरित्या करू शकेल. तर आपला रॅपिड फायर राऊंड होता. तुम्ही गावातल्या सर्व प्रश्नांच्या उत्तराला योग्य प्रतिसाद दिला आहे आणि तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमचं व्हिजन सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. तर या आहेत निर्मला नवले, तरुण सरपंच महाराष्ट्रातल्या. सोशल मीडियावरती त्यांना तुम्ही वारंवार पाहिलं असेल. त्यांची पॉप्युलॅरिटी सोशल मीडियावरती प्रचंड आहे आणि त्या गावातही मोठी ग्रामपंचायत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात काम करतायत. बिनविरोध त्या निवडून आलेले आहेत. हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमची मतं कमेंटमध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर पुढे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.